तुम्हाला माहीत आहे का? अशी एक एकादशी आहे ज्या दिवशी काहीही मागू नये, कारण त्या दिवशी देव स्वतः भक्ताची परीक्षा घेतात. अनेकांनी उपवास केला, पण काहीच लोक विजयी झाले. विजया एकादशी केवळ उपवास नाही, ती आहे मनावर, भीतीवर आणि नशिबावर विजय मिळवण्याची पवित्र तिथी. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी रहस्यमय कथा, जिथे एका साध्या भक्ताने काहीही न मागता देवाला प्रकट होण्यासाठी भाग पाडलं. ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी तुम्हालाही कळेल विजया एकादशी केल्याने नेमकं काय बदलतं आयुष्यात. सनातन धर्मात एकादशी ही केवळ उपवासाची तिथी नसून ती आत्मशुद्धी, संयम आणि देवाशी नातं दृढ करण्याची पवित्र साधना आहे. या सर्व एकादशांमध्ये विजया एकादशी विशेष मानली जाते, कारण ती माणसाला बाह्य शत्रूंवर नव्हे तर स्वतःच्या मनावर विजय मिळवण्याचा मार्ग दाखवते. असे म्हणतात की विजया एकादशीच्या दिवशी श्री विष्णू स्वतः भक्तांची परीक्षा घेतात, त्यांच्या उपवासाची नाही तर त्यांच्या श्रद्धा, नम्रता आणि समर्पणाची. ही कथा घडते अतिप्राचीन काळात, हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या देवछाया नावाच्या लहानशा गावात. या गावाच्या एका टोकाला घनदाट जंगलात वसलेले एक प्राचीन श्री विष्णू मंदिर होते आणि मंदिरासमोर शांतपणे वाहणारी पद्म नदी. विजया एकादशीच्या रात्री या गावावर एक वेगळीच शांतता पसरायची, जणू निसर्गही देवाच्या उपस्थितीची वाट पाहत असायचा. याच गावात देवदत्त नावाचा एक साधा, गरीब पण निष्ठावान भक्त राहत होता. मजुरी करून तो आपल्या आजारी आईची सेवा करत असे. घर लहान होते, साधना कमी होती, पण देवदत्ताच्या मनात श्री विष्णूंच्या नामस्मरणाचा अमाप खजिना होता. दारिद्र्य, आजारपण आणि अडचणी असूनही त्याच्या ओठांवर कधी तक्रार नव्हती. फक्त एकच जप होता, ओम नमो नारायणाय. विजया एकादशीच्या आदल्या रात्री देवदत्त पद्मनदीकाठी बसून अंतर्मनाशी बोलत होता. तो म्हणाला, हे नारायणा, मी आजपर्यंत तुझ्याकडे खूप काही मागितलं, पण या एकादशीला मी काहीही मागणार नाही. फक्त माझी श्रद्धा खरी आहे की नाही याची परीक्षा तूच घे. हा संकल्प मागणीचा नव्हता, तो होता पूर्ण समर्पणाचा. पहाटेच देवदत्ताने पद्मनदीत स्नान केले. स्वच्छ वस्त्र परिधान करून तो विष्णू मंदिरात गेला. त्याने दीप प्रज्वलित केला आणि श्री विष्णूंच्या चरणी संकल्प केला की आज मी निर्जल उपवास, मौन आणि जागरण करीन. देह नव्हे, मन शुद्ध करीन. दिवसभर तो नामस्मरण, ध्यान आणि सेवेत मग्न राहिला. भूक लागली, थकवा जाणवला, पण श्रद्धा ढळली नाही. रात्र झाली. मध्यरात्रीचा क्षण जवळ आला. अचानक मंदिरातील दिवा थरथर कापू लागला. वारा नसतानाही पाने हलू लागली. घंटा आपोआप वाजू लागली. देवदत्ताने डोळे मिटले आणि उच्चार केला, ओम नमो नारायणाय. क्षणात संपूर्ण मंदिर दिव्य प्रकाशाने उजळून निघाले. त्या प्रकाशातून 4 भुजांचे, शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले श्री विष्णू प्रकट झाले. देवदत्त भूमीवर लोटांगण घालून म्हणाला, हे प्रभो, मी पात्र आहे की नाही माहीत नाही, पण तूच माझा आधार आहेस. तेव्हा श्री विष्णू म्हणाले, देवदत्ता, विजया एकादशी उपवासाची नाही, ती अहंकारावर विजय मिळवण्याची परीक्षा आहे. तू काहीही मागितले नाहीस, म्हणूनच तू विजयी ठरलास. क्षणात देवदर्शन लोप पावले, पण मंदिरात एक अढळ शांतता राहिली. सकाळ झाली. देवदत्त घरी परतला तेव्हा पाहतो तर घरात अन्नधान्य होते आणि आई पूर्णपणे बरी झाली होती. पण देवदत्त गर्विष्ठ झाला नाही. तो म्हणाला, हे माझं नाही, ही विजया एकादशीची कृपा आहे. त्याचे जीवन गावासाठी प्रेरणा बनले. त्या दिवसापासून देवछाया ग्रामात अशी परंपरा सुरू झाली. विजया एकादशीच्या दिवशी कोणीही काही मागत नाही. लोक फक्त दिवा लावून म्हणतात, हे नारायणा, माझ्या मनावर विजय दे. ही कथा आपल्याला शिकवते, उपवास म्हणजे पोट रिकामं ठेवणं नाही, तर मन रिकामं करणं आहे. जो माणूस भीती, अहंकार आणि मोहावर विजय मिळवतो तोच खरा विजयी ठरतो. या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते, देवाला शब्दांची गरज नसते, भावनांची गरज असते. विजया एकादशी केवळ उपवास नाही. जेव्हा आपण काहीही न मागता देवासमोर नतमस्तक होतो, तेव्हा देव आपल्याला आपल्यालाच न कळलेली शक्ती देतो. आज तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, त्रास असेल, निराशा असेल,
पण श्रद्धा असेल तर मार्ग नक्की मिळतो. लक्षात ठेवा, देव उशिरा उत्तर देतो, पण चुकीचं उत्तर कधीच देत नाही. या विजया एकादशीला काही मागू नका. फक्त एवढंच म्हणा, हे नारायणा, माझ्या मनावर विजय दे. ही कथा एखाद्या संकटात असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचली तर तीच खरी भक्ती ठरेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.